फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? नक्की चांगलेच असाल. काळजी घ्या, ऊन आहे खूप. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज सगळ्यांना आलूगोंडे खावं असं वाटत होते. शिवांशच्या पप्पाला. तर आज आलूगोंडे बनणार आहे घरामध्ये. तर त्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून हा व्हिडिओ. तर चला बघू आपण आलूगोंड्याची रेसिपी. तर हे बघा, पहिले मी याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा, कढीपत्ता, मोहरी, जिरे हे सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता टाकणार आहे जिरा पावडर. मीठ वगैरे आधीच टाकलेलं आहे मी. जिरा पावडर थोडंसं बारीक असल्यामुळे लवकर जळतं, त्याच्यामुळे वेळेवरच टाकलं. पहिले आपण मसाला तयार करून घेऊ आलूगोंड्याचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. आपला मसाला खूप छान झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे याला. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करते. थोडंसंच टाकायचा गरम मसाला, कारण ऊन आहे, पोटात खूप जळजळ होते गरम मसाल्याने. त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच वापरायचं. हे झाला आपला मसाला. आता त्याला थोडंसं होऊ देऊ आपण. याला झाकून ठेवलं होतं. थोडं फिरून गेलेलं आहे मसाला. थोडं फिरून घ्यायचं. छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा, कलर पण खूप छान आलेला आहे. हे बघा. मसाला जेवढा बारीक होईल तेवढा चांगला, कारण तेलामध्ये आलूगोंडे फुटणार नाहीत. त्याच्यामुळे हे छान मॅश करून घ्यायचं. असं हे झालेलं आहे आपला रेडी. आणि इकडे मिरची भज्यासाठी मिरच्या कापून ठेवलेल्या आहे. असं सेंटरमध्ये याला थोडंसं चीर मारून बघू शकता अशा पद्धतीने. चला तर मग मसाला आपण थंड करायला ठेवूया. मसाला थंड करायला ठेवला आहे. कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायसाठी. जवळपास झालं होतं तेल गरम. आणि बेसन मी चटणी करायच्या आधी भिजू घातलं होतं, कारण थोडंसं मुरेल लावून मुरलं की छान लागतं, छान होते आलूगोंडे. आणि ह्या मिरच्या तर आता मी सुरुवात करणार आहे आलूगोंडे बनवायला. आपले आलूगोंडे जवळपास तयार झालेलेच आहे. शिव, पप्पाला आवाज दे रे. घ्या म्हणा, झाले म्हणा. छान असे फुगलेत आणि स्मूथ पण झाले. आता आपण याची टेस्ट बघूया. बघू शकता, मिरची भजी काढून थोडेसे त्या पद्धतीने अशी घ्यायची मिरची आणि असे बेसनात बुडून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिरचीमध्ये बेसन गेलं पाहिजे. हे झालेत आपले मिरची भजी जवळपास तयार होतच आहे. इकडे मी काढल्या होत्या 2-3 पहिलेच. तर हे चालू आहे तळणं. बघू शकता. तर हे आलूगोंड्याला पण छान कलर आलेला आहे. आणि टेस्ट बघू आपण आता. चला मग. आपली रेसिपी तयार आहे. मिरची भजे आणि आलूगोंडे शिवांशचे आणि शिवांशच्या पप्पाचे. तर हे घे डिश आणि हे घे बेटा तुझी. कशी झाली मग आलूगोंड्याची रेसिपी? छान झाली. हो का? मिरची भजे
मिरची भजी पण खूप टेस्टी लागेल. तुझं बेटा